कॅप्टन यांच्याकडे या चला साईडला ये. चला मैदानामध्ये यायचंय, टाळ्या वाजवायच्या आणि यांच्या मागून जायचं प्रत्येक खेळाडूने लाईन मध्ये तुम्ही आता लाईन मध्ये जातोय. एक नंबर घे पुढे जा तू अजून पुढे जा अजून पुढे जा ना बाहेर घे पूर्ण शॉर्टची आहे ना ती. तसेच मनीष पाष्टे पिचची हाकणी करताना जबरदस्त बघू शकता पिच रिपोर्ट. गंभीर स्टाईल हे आपले पिच रिपोर्टर आहेत. तर सर्वेश सर आजचं पिचचा थोडाफार रिपोर्ट देऊ शकता का तुम्ही? आज वातावरणानुसार पाहायला गेलं तर आज मला वाटतंय बॉलिंग पिच होऊ शकतं. बॉलिंग हवा थोडी या साईडला आहे. अच्छा. तरी ह्या पिचचा रन रेट काय असेल तरी अंदाजे? तर साधारण एक 3 ओव्हरचा गेम असेल तर 40-45च्या दरम्यान. अच्छा आणि त्यानंतर जर हवामान चेंज होणार आहे. अच्छा नंतर पिच आपले चेंज होणार, त्यानंतर रन रेट थोडं वाढणार. अच्छा ठीक आहे. धन्यवाद सर. नाणेफेक प्रथम स्वामी समर्थ संघाने जिंकले. कॅप्टन आहेत त्यांचे राकेश होणे. राकेश प्रेक्षणीय सामना आहे, पहिलाच सामना आहे आणि तुम्ही प्रथम नाणेफेक जिंकले तर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण तर क्षेत्ररक्षण घेण्यामागचा काय नेमका उद्देश? आज पहिलाच सामना असल्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेऊन कमीत कमी 20 पर्यंत त्याला ठेवण्याची आम्ही सर्व लोकांनी तयारी केली. चालेल. तुम्हाला अशी कोणती भीती आहे की त्या समोरच्या टीम मध्ये तुम्हाला कोणता प्लेअर असा आहे की त्याच्यासाठी तुम्ही स्पेशल प्लॅनिंग केलंय? समोरचा आयकॉन प्लेअर संदीप कोले. संदीप कोले. वा, संदीप कोलेसाठी तुम्ही स्पेशल प्लॅनिंग केलंय. तुमच्याकडे बॉलिंग येतात का? तुमचा स्पेशल बॉलिंग कोण आहे? बॉलिंग मी स्वतः. थँक्यू. त्यानंतर तुमच्याकडे वीक पॉईंट काय असा की तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल फिल्डिंग पोझिशन म्हणजे तुम्ही ज्या समोरच्या टीमसाठी संदीप कोले तुम्ही आयकॉन आहे त्याच्यासाठी काही फिल्डिंग प्लॅनिंग काय केलेत का? हो केले. नक्कीच. थँक्यू. वैद्य संदीप कोले श्री दुगाई टीव्हीच्या संगमाला भेटे पास करायचे. तुम्हाला नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग दिले तर किती धावा मारू शकता तुम्ही? आम्हाला जवळ 40-45 धावा मारायचे यांच्यासमोर. थँक्यू. तर तुमच्याकडे असा कोणता अजून एक प्लेअर आहे की तुम्ही स्वतः ऐकून आहे तर अजून तुमच्यावर नक्की त्या टीमचा तुमच्यावर जास्त लक्ष आहे? त्यानंतर तुमच्याकडे भरोशाचा प्लेअर असा कोण आहे? आमच्याकडे भरोसा प्लेअर गेल्या वर्षी माझा जोडीदार विलास पाष्टे आहे, दीपक वने आहे. अजून आमचे सहकारी सगळे भरोशाचेच आहेत. 100% आम्ही त्यांना हरवणार एवढी खात्री आहे आणि आमच्या संघ मालका सुद्धा खात्री आहे की आम्ही यावर्षी सुद्धा 1 नंबर बक्षीस मारून देणार. नक्कीच. आणि यांच्या संघ मला सुद्धा खुश आहे त्यांच्या टीमवर कारण संदीप कोलेसारखा ऐकून प्लेअर आहे. दुसरा बघितला राकेश होणे. दोन्ही संघांनी आपले प्लॅनिंग तयार केले, चक्रव्यूह रचले जिंकण्यासाठी. बघूयात जाऊयात थेट मैदानाकडे. कोण मारेल बाजी, कोण करणार कोणाची होणार जीत आणि कोणाची होणार हार. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक ऑफर आहे तुमच्यासाठी. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 7 स्टार वडाचीवाडी त्यांच्याकडून 25 रुपयाचा विमल. या ठिकाणी फलंदाजीसाठी जातात ते म्हणजे श्री दुगाई संघाचे फलंदाज उड्या मार. साठी सलामीसाठी फलंदाज जातात ते म्हणजे श्री जुगाई देवीचे आयकॉन संदीप वने आणि विलास पाष्टे. असंच थांबा. मालकाला आपल्या खुश करायचं एवढं ध्यानात ठेवा सगळ्यांनी. मालक आपल्याला बघते. हा ठीक आहे. अनुभव असलेले बबन होणे या ठिकाणी फलंदाजीचा नमुना अति सुंदर पद्धतीने खेळून या ठिकाणी मला वाटतं एखादा 3 धावा झालेला आहे ते म्हणजे 3. पुन्हा सुंदर मारलेला क्षेत्राचं या ठिकाणी त्यांच्या मैदानासमोर उत्कृष्ट क्षेत्रातून मला पाहायला मिळतं. मला वाटतं ही 1 धाव यशस्वीरित्या धावून पूर्ण केले खेळण्यासाठी सज्ज. पाहूया कशा पद्धतीनं कुठे अतिशय सुरेख मारलेल्या चेंडूवर सीमारेषेच्या आसपास जाते हुए लेकिन ये इतके दोर आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. सामना यामध्ये षटकार मारेल त्याला विमल
विमलचं पारदर्शी घेऊन आम्ही अतिशय हा मोठा बचाव आहे. कोणी याची जागा घेण्यासाठी आलेल्या त्या मला ठिकाणी कशा पद्धतीने बॅटिंगच्या फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. सुरेश पद्धतीने खेळलेलं चलू एकदा यशस्वीरित्या पूर्ण. चलो इस बार देखते हैं मैदान से मौजूद है दीपक और विलास. ये मैच बहुत हाई वोल्टेज से बड़ा मैच होने वाला है. इस मैच में देखा जाएगा दीपक के स्ट्राइक कुठं आहे? और स्ट्राइक इनटू विलास. आणायला सांग त्याला, आणायला सांग. इस मैच में आइकॉन राकेश है तो दूसरी तरफ संदीप है. संदीप को डगआउट को पहला ताकि दूसरा दीपक है. दीपक भी बहुत बड़ा नाम है, अच्छे फॉर्म में इस साल. देखते ही पहली गेंद लगान मधली बॅट घेऊन हे लगान बॅट आहे. तर अमोलपाशीवर काय वाटतं तुम्हाला या मॅच दरम्यान? नक्कीच कोण बाजू मारेल, कोण करेल वार तर कोण करणार पलटवार? एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला रमेश. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना करतात. अतिशय अनुभव असलेले दिनेश पासे संजना बाजूला चेंडू टाकतात. बघा कशा पद्धतीने मारा करतात. ती पुढच्या बाजूने क्रिकेटचा चेंडू टाकताना आणि अतिशय आणि या ठिकाणी रन आउट होतात ते म्हणजे विलास पासे. पुढे टाकलं नाही, त्याची रणनीती तयार करून आले ते म्हणजे आणि रमेश पासे यांची जागा घेण्यासाठी येतात ते म्हणजे कालच्या नमनामध्ये रमेश पासे, दिनेश पासे यांचा षटकार मारा हो. अतिशय कालची हा चालतं. तितके दुसरी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुरेख पाहायला फाटका. हे जाऊ दे नाही. हजारों दरिया झील के समंदर में, लेकिन समंदर किसी दरिया में नहीं झुकता. बहुत अच्छा, अतिशय. आता पुन्हा या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहे ते म्हणजे कृष्णा मोरे आणि त्यांना सलामी देतात ते म्हणजे दिनेश होणे. बघा कशा पद्धतीने पुन्हा झेड होण्याचा सामना, परंतु असफल होतलं. जवळमध्ये प्रॅक्टिस करून आलेले कृष्णा मोरे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत बदल झालेला आहे, ती म्हणजे 13. पुन्हा एकदा सुरेश मारला चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण आतंकबाजी करावी लागेल. पाहूया कशा पद्धतीने सामना करतात. पुढील मारायला चेंडू, पाहूया कशा पद्धतीने पुन्हा पुढील चेंडू आणि निलेश पासे पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. रेषेच्या मागे पडलेला चेंडू पुन्हा एकदा मारलेला फलंदाज आमचे दिनेश पासे, त्यांनी आजच्या मागच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या नमनामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचं काम केलं होतं. पाहूया त्या ठिकाणी या ठिकाणी क्रिकेटच्या रंगभूमीवर त्यांची कशा पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू. चला तर पाहूया कशा पद्धतीने आपण एन्जॉय करूया. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि तितका सुरेख जास्त राकेश वने. पाहूया कशा राकेश वने खेळण्यासाठी सज्ज, मारण्याचा प्रयत्न. तिच्या सुरेख चेंडू, तिच्या सुंदर असा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. कर्णधारांना पहिल्या मागे पाठवलं. पुढील चेंडू टाकण्यासाठी दिनेश पासे. पाहूया कशा पद्धतीने आणि मला वाटतं धावसंख्येनं संघाच्या धावसंख्या बदलत अतिशय सुरेख पद्धतीने खेळलेला चेंडू नाहीतर पेनल्टी लावली जाईल. पुन्हा एकदा पुढील चेंडू चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पाहूया कशा पद्धतीने सामना करतात. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि या ठिकाणी नारा है कुछ पर है, बाकी सब कुछ तुम्हारा है. बघूया कशा पद्धतीने सामना करतात. अभी सर त्यांच्या डाव्या बाजूला मारा करतात. बघूया कशा पद्धतीने सलामी करतात. या ठिकाणी अतिशय सुरेख खेळून आलेला चेंडू. जाऊया कोण सामना चेंडूचा पुन्हा कशा पद्धतीने सामना करतात ते म्हणजे दिनेश पुढील चेंडू संघाची धावसंख्या झाली तरी म्हणजे आता चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी धावपणे नाही पंच कुठे तुम्ही जागेवर नाका तिथे. या ठिकाणी गोलंदाजी करतात ते म्हणजे दिनेश वने.
दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहिला कशा पद्धतीने सामना करतात बबन वने हा चेंडू धावसंख्या झाले ती म्हणजे 14. पुन्हा जिंकण्यासाठी साधारण 3 धावांची आवश्यकता आहे. एक धाव यशस्वी पूर्ण केली, दुसरी मला वाटतं जाहीर पत्रामध्ये यात झाले ती म्हणजे 16. सामना टाय झालेला आहे, सामना टाय झालाय. कितीवर खेळली जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. पुन्हा एकदा अतिशय स्वतःचा अनुभव या ठिकाणी मार्गी लावतो. या ठिकाणी पुन्हा तो थांबा मारण्याचा प्रयत्न असलेला ते म्हणजे दीपक वने त्यांना सलामी देतात. ठिकाणी फलंदाजी करतात. संघ थोडा टोकावरती आलाय. अजून मनामध्ये निर्माण होते. 6 बॉल 1 रन पाहिजे आम्हाला. नक्कीच बघूया, आपण मैदानाकडे वळूया. संदीप वने यांनी त्यांचा सामना करत आहे म्हणजे कृष्णा मोरे. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजीसाठी आलेला ते म्हणजे चंद्रकांत मुंबईला गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल. महिला मंडळानं नम्र विनंती की कृपया आमच्या या पूर्ण मैदानामध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्था करायची आहे. कर्णधार साईसाई वने आणि मोरे सेवनचा